ग्रहांचे बदल याला मानवी जीवनावर परिणाम होतो का, यामागे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे गरजेचे आहे का, की अंधश्रद्धा, या सर्वांवर विस्तृत असे मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करते प्राध्यापक डॉक्टर वाय दुधपचारे सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शन सुरू करावे. दुधपचारे सर. मॅडम नमस्कार. थँक्यू. साबळे मॅडम वेलकम सर. सर्वात अगोदर वरकड सरांचं आणि शिवाजी महाविद्यालय राजुरा या संपूर्ण प्रबंधनाचं मी धन्यवाद देतोय की या दिवसाला 14 जानेवारी आहे, मकर संक्रांती आहे, त्या दिवसाला आपण भूगोल विषयातील एक महत्वाचा जो घटक जो आहे अंधश्रद्धा आणि ऍस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स यावर आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे. खरं आपण चर्चा ठेवूया, कारण या विषयातला मास्तर नाही मी. बघूया काय कितपत त्याला आपल्याला न्याय देता येईल या विषयाला. फक्त भूगोलच्या सोबत जोडलेला आहे, कारण ऍस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स जे आहेत ह्या भूगोल सोबत जोडलेले असतात. तेवढाच एक संबंध जो आहे आपल्याला म्हणता येईल की याला जोडता येईल. या ठिकाणी फार मोठी मंडळी जी आहेत, मी ज्यांना आदरणीय स्थानी मानतोय असे आमचे सर सप्तर्षी सर या ठिकाणी आहेत आणि मला आनंद होतोय सरांसोबत या ठिकाणी जॉईन करतो आहे. माझा आवडता विद्यार्थी दिलीप चौधरी आहेत या ठिकाणी आहे. माझे अगदी जवळचे मित्र जे आहेत तुमच्या कॉलेजला उपप्राचार्य राजेश खेराणी सर असतील, रेड्डी सर असतील, शंभरकर सर असतील, हे सगळे आमच्या हृदयाच्या जवळचे असलेले मित्र जे आहेत या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्यांच्या सोबत आज आपण या ठिकाणी चर्चा करतोय की या कोणकोणत्या अशा घटना आहेत की ज्या घटनांच्या सोबत मोठ्या प्रमाणात सुपरस्टिशन जे आहेत ह्या जोडलेल्या आहेत, याविषयी आज आपण या ठिकाणी चर्चा करतो आहे. तर एक छोटासा पीपीटी जो आहे हा तयार केलेला आहे आणि हा तुम्हाला मी शेअर करायचा प्रयत्न करतोय. मला वाटतं की काही गोष्टी उदाहरणांच्या सकट समजा आपण जर देतो म्हटलं तर पीपीटी खूप चांगला सध्या एक जरिया आहे आणि या माध्यमातून आपण काही गोष्टी ज्या आहेत चर्चेला आणायचा प्रयत्न करूया. माझी पीपीटी तुम्हाला दिसतोय का? हो हो, येस सर. तर विषय जो आहे आजचा खगोलशास्त्रीय घटना, अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन, हा विषय जो आहे हा आपण चर्चेला घेतोय. आपल्या सर्वांना माहित आहे की खगोलशास्त्रीय घटना जी आहेत प्रचंड मोठ्या प्रमाणात दरवर्षी होत आहेत. सरांनी आता ज्या सूर्यग्रहणाची आणि चंद्रग्रहणाची चर्चा केली होती ते किमान दरवर्षी असतातच. साधारणतः 7च्या दरवर्षी ग्रहण जे आहेत हे ग्रहण मॅक्झिमम होऊ शकतात. 7 ग्रहण होऊ शकतील आणि 7 ग्रहण जर झाले तर त्यापैकी 4 ग्रहण जे आहेत हे सूर्यग्रहण आणि 3 ग्रहण जे आहेत हे चंद्रग्रहण नेहमी असतात. जर असले तर आपण पाहतोय की यांची कारण काय असतील तर सगळी ग्रह जे आहेत हे ग्रह सूर्याच्या भोवताल फिरतात. सूर्य जो आहे हा तारा आहे आणि त्याचं वस्तुमान हे प्रचंड मोठं आहे. म्हणजे किलो काट्यामध्ये समजा आपण पृथ्वीला जर ठेवतो जर म्हटलं तर एका पारड्यामध्ये आपल्याला 3 लाख पृथ्वी जे आहेत हे ठेवावे लागतील. तेवढं वस्तुमान जे आहे सूर्याचं एकट्याचं आहे आणि त्यामुळं प्रचंड मोठ्या वस्तुमानाचा हा जो तारा जो आहे त्या ताऱ्याच्या भोवताल त्याची सगळी पिलावड जी आहे, साधारणतः 8 ग्रह जे आहेत हे ग्रह त्या सूर्याच्या भोवताल फिरतात, एका प्लेन मध्ये फिरतात आणि प्लेन मध्ये फिरत असल्यामुळं ते केव्हा ना केव्हा एका रेषेमध्ये येतात. या वेगवेगळ्या ग्रहांना त्यांचे उपग्रह सुद्धा आहेत. आपण पाहतो की पहिला उपग्रह जो आहे हा पृथ्वीपासून सुरू होतोय. उपग्रह नाही आहेत. पृथ्वीला पहिला उपग्रह चंद्र सुरू होतोय. पृथ्वीच्या नंतर मंगळाला उपग्रह आहेत, डिमॉस हा त्याचा आणि डिमॉस असे 2 उपग्रह जे आहेत मंगळाला आपल्याला पाहायला मिळतील. गुरुला साधारणतः 14च्या वर मोठे उपग्रह आपल्याला पाहायला मिळतील. हे सगळे उपग्रह आहेत. गॅलिलीचं आपण नाव शोधून काढूया किंवा त्याला आपण सलाम करूया ज्या माणसानं ही सगळी उपग्रह जे आहेत पहिल्यांदा शोधून काढलेली आहेत. आयो, युरोपा, गॅनिमीड आणि कॅलिस्टो अशी 4 उपग्रह जे आहेत ते गॅलिलिनी शोधून काढलेली आहेत. पुढे त्याचं नाव घेऊया आपण, कारण ह्या सगळ्या अंधश्रद्धांसोबत गॅलिलिओचं नाव जे जोडलेलं आहे त्याला पण आपण चर्चेला आणूया. तर या सगळ्या उपग्रहांची आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा उपग्रह आणि ग्रह आणि सूर्य हे एका रेषेमध्ये येतात आणि मग पाहतो आपण की केव्हा तरी ग्रहण जे आहेत हे ग्रहण होतात. या ग्रहणांच्या सोबत जोडलेल्या अंधश्रद्धा इतक्या मोठ्या आहेत की त्यामुळं शहरं ओस पडतात असं आपल्याला माहित आहे. 1982 सालच्या मुंबईच्या सूर्यग्रहणाचं उदाहरण जयंत नारळीकर जे आहेत, जे महाराष्ट्रातील मोठे खगोलतज्ञ जे आहेत, त्यांनी त्यांच्या
आकाशाशी जळले नाते नावाचं त्यांचं पुस्तक जे आहे, त्या पुस्तकात त्यांनी सांगितलेलं आहे की मुंबई सारखं एखादं शहर की जे मेट्रोपोलिस आहे आणि जागतिक शहराचं स्तरावरचं शहर आहे, ते सुद्धा ओस पडू शकतंय. कारण काय, तर त्या ग्रहणाचा आमच्या जीवनावर काहीतरी वाईट परिणाम होईल हे लोकांच्या मनामध्ये होतं. आणि त्यामुळं त्या प्रकारची भीती जी आहे मुंबई सारख्या शहरात जर होत असेल तर खेड्यातील लोकांचा आपण विचारच करू शकत नाही. केव्हा तरी एक बातमी आली होती 77-78 की स्कायलॅब नावाचं काहीतरी एक छोटस उपग्रह पडणार आहे आणि लोकांनी आपापल्या जमिनी विकून, घर विकून, पूजा करून आता मरणारच आहोत ही भीती जी आहे भीती व्यक्त केली होती. तर अशा या जगामध्ये आपण त्या ठिकाणी राहतोय. आता आपण चर्चा करतोय की वैज्ञानिक दृष्टिकोन काय असला पाहिजे. ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या खगोलशास्त्रीय घटना आहेत, त्यांचा आमच्या वाईटांसोबत काही संबंध नाहीये. आमचं जर काही वाईट जर होणार जर असेल तर ते आमच्याच पापांसोबत जोडलेलं आहे. आम्ही जे काही पर्यावरणीय पाप करूया त्या पापांसोबत हे सगळे वाईट जे आहेत हे वाईट जोडलेले आहेत. आम्हाला आमची फळं जी आहेत ही फळं आम्हाला किंवा आमच्या पुढच्या पिढींना हे भोगूनच द्यावे लागतील. ही जी भावना जी आहे ही भावना या ठिकाणी आपल्याला विकसित करावी लागेल आणि त्यालाच आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला म्हणावा लागेल. शेवटी वैज्ञानिक दृष्टिकोन काय आहे. मी चंद्रपूरला नरेंद्र दाभोळकर सर आले होते तेव्हा, आणि त्यावेळेस त्यांनी प्रश्न विचारला होता की एका वाक्यात समजा आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय हे सांगायचा प्रयत्न जर केला तर दाभोळकर सर असे म्हणाले होते की आपण कॉज अँड इफेक्ट ही गोष्ट आपण जेव्हा सांगतो, कार्यकारण भाव आपण जेव्हा सांगतो, तेव्हा कोणतीही घटना तेव्हाच घडते की त्या घटनेची कुठली तरी कारणं असतील. ही घटना जी आहे भौतिक शास्त्रामध्ये पण अप्लाय होत आहे, सामाजिक शास्त्रामध्ये, प्युअर सायन्सेस मध्ये आणि ह्युमॅनिटीज मध्ये कुठलंही कारण असल्याशिवाय काही होत नाहीये. म्हणजे न्यूटन जो बोलला होता द लॉ ऑफ इनर्शिया मध्ये की इफ यू आर नॉट पुशिंग टू द ऑब्जेक्ट इट विल स्टेबल. तुम्ही जोपर्यंत आउटर फोर्स त्याला अप्लाय करणार नाहीये तो स्टेबल राहील. हे जे कारण जे आहे न्यूटनने सांगितलेलं होतं हे पुढे पुढे आपल्याला काहीच. हा जो भाव जो आहे या भावाला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन असं एक नाव जे आहे नाव त्याच्या देऊया. तर त्या चर्चा ज्या आहे त्या चर्चा आता आपण करणार आहोत. साबळे मॅडमने आता एक फार सुंदर उदाहरण दिलं होतं की स्वामी विवेकानंद काय बोलले होते. अनेकांची मतं आपल्याला घेता येईल पण मुद्दा म्हणून मी 2 मतं जी आहेत 2 माणसांची मतं या ठिकाणी ठेवलेली आहेत. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांचं मत जे आहे हे मत आपण सुरुवातीला घेऊया. काय बोलले स्वामी विवेकानंद. ते बोलले की सुपरस्टिशन इज द ग्रेट एनिमी ऑफ मॅन बट बायोगॅट्री इज वर्स. आपल्याला म्हणता येईल की अंधश्रद्धा जी आहेत ह्या मनुष्य जमातीच्या सगळ्यात मोठ्या शत्रू आहेत. बट बायोगॅट्रीचा अर्थ काय आहे. बायोगॅट्री म्हणजे मी बोलतोय ते खरंच आहे. मी म्हणतोय ना मग ते बिलकुल खरं आहे. मी म्हणतोय ना की फलज्योतिष हा एक विज्ञान आहे तर आहेच आहे विज्ञान. मी म्हणतोय ना की त्या सूर्यग्रहणाचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम होईल तर होईलच होईल. ही जी गोष्ट जी आहे तिला आपण बायोगॅट्री म्हणूया. विवेकानंद असं म्हणतात की या बायोगॅट्रीने संपूर्ण मानव जमातीचा मोठा नुकसान केलेला आहे. मुद्दा म्हणून विवेकानंदांना मी यासाठी कोट करतोय कारण आमचा जो देश आहे भारत, ज्या भारतामध्ये 82% आसपास आम्ही हिंदू आहोत मोठ्या संख्येनं, आणि एक लोक ज्याला म्हणतो आपण, जनमत जर दुरुस्त जर करायचं असेल तर आपल्याला हिंदूंनाच दुरुस्त करावं लागेल. नो डाऊट की 15% आसपास मुस्लिम या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यातलेही आपल्याला अंधश्रद्धा या ठिकाणी आहेत, त्या सुद्धा आपल्याला दूर करावे लागतील. पण या देशाला पुढे जर आपल्याला जर न्यायचं जर असेल तर हिंदू सकट मुस्लिमांना, ख्रिश्चनांना, या सगळ्याच धर्मात असलेल्या अंधश्रद्धा ज्या आहेत त्या आपल्याला दूर करताना जास्त फोकस आपल्याला जो द्यावा लागेल तो हिंदूंना यासाठी. कारण नंबर 1 त्यांची संख्याच जी आहे ही मोठ्या प्रमाणात या देशामध्ये आहे आणि म्हणून स्वामी विवेकानंदांना मी या ठिकाणी कोट करायचा प्रयत्न केलेला आहे. इफ सुपरस्टिशन इंटर्स द ब्रेन इज गॉन. त्यांचं दुसरं कोट जे आहे फार अतिशय महत्वाचं आहे की ज्या ज्या ठिकाणी ह्या अंधश्रद्धा येतात तुमचं डोकं जे आहे हे डोकं त्या ठिकाणी काम करणं बंद करताय. आपण पाहतोय की आमच्या जीवनामध्ये सुद्धा आपण पाहतोय की एखादी गोष्ट आपण करायची जर ठरवली असेल, म्हणजे 1500 कोटी रुपयाचा एखादा विमान आपण खरेदी करतोय, 1500-1600 कोटी रुपयांचा विमान आपण राफेल खरेदी केला आहे आणि त्याला निंबू आणि नारळ आपण जेव्हा लावतोय, ह्या सुपरस्टिशन आमच्याकडे जेव्हा येतात तेव्हा तुमचं डोकं जे आहे हे डोकं गेलेलं आहे. त्याचा अर्थ असा होतोय हे आजचं सरकार जरी असलं भाजपाचं तरी त्यांना आदर्श मानणारे ही जी लोक जी आहेत त्यांनाच त्यांचा मला आरसा दाखवायचा आहे की स्वामी विवेकानंद काय बोलले किमान आपण हे लक्षामध्ये ठेवणार आहोत की नाही आहोत. ते सरळ सरळ बोलले होते की इफ द सुपरस्टिशन इंटर्स द ब्रेन इज गॉन. आणि यावरून तरी काहीतरी आपल्याला शिकायची गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला ठिकाणी आलायची आहे. आणखी बरीचशी त्यांची विधानं आहेत. मी पुन्हा सावरकरांचं नाव या ठिकाणी मुद्दाम घेतोय. विदा सावरकरांना आपण
हिंदुत्ववाद आणि हिंदुत्व या गोष्टींसोबत त्यांना आपण आयकॉन म्हणून त्यांना आपण जोडतोय. काय बोलले होते ते? गायींच्या संदर्भातलं त्यांचं वाक्य जे आहे हे वाक्य, अनटचेबिलिटीच्या संदर्भातलं त्यांचं वाक्य आणि अंधश्रद्धांच्या संदर्भातलं त्यांचं वाक्य ते स्पष्ट बोलले होते की तुम्ही यांना अंधश्रद्धांना समजा तुम्ही या ठिकाणी जर ऍक्सेप्ट करत असाल तर तुमचा विज्ञानवाद जो आहे हा तुम्हाला फेकून द्यावा लागतोय. अशा प्रकारचं कोट जे आहे हे विदा सावरकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून ज्यांना ज्यांना आम्ही मानतोय त्या लोकांची विधानं जी आहेत ही विधानं आपण लक्षामध्ये घेणार आहोत की नाही घेणार आहोत. तर मला असं वाटतं की हे 2 विधानं समजा आपण लक्षात जर घेतली असेल तर या विषयाचं आणि आजच्या या व्याख्यानाची माझी मतं काय नेमकं आहेत, माझे ऑब्जेक्ट काय आहेत हे आपल्याला कुठेतरी समजू शकतो. 5-6 प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा, ग्रहांचा मानवी जीवन प्रभाव पडतो. आपण चर्चा करतोय, आपण पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपण राहतोय आणि नो डाऊट की पृथ्वीचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम पडतोय. आपल्याला सगळ्यांना माहित आहे की आपण भूगोलचे विद्यार्थी आहोत आणि आपण त्याला शिकतोय. आपण इलॅन सॅम्पलचं मत जे आहे हे मत आपण या ठिकाणी लक्षातच घेतोय. ती एक निसर्गवादी होती ज्याला आपण डिटर्मिनिझम असं म्हणतोय आणि ती सरळ सरळ म्हणताय की मॅन इज अ चाइल्ड ऑफ द अर्थ. म्हणजे मनुष्य काय आहे तर मनुष्य हा पृथ्वीचा मुलगा आहे. सी हॅज ब्रेथेड, तिने त्याला दूध पाजलेलं आहे. शी हॅज गिवन द स्ट्रॉंग मसल्स टू द आर्म्स इफ इज लिव्हिंग इन द आयसलँड्स. तो समुद्राच्या भागात जर राहत असेल तर तिची स्नायू जे आहेत हाताचे तिने त्याला मजबूत केलेले आहेत. नो डाऊट आम्ही एक्सेप्ट करतोय की पृथ्वीचा मनुष्याच्या जीवनावर परिणाम पडतोय. पण असाच परिणाम मंगळाचा होतोय का, हा पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी उपस्थित करावा असं वाटेल. मंगळ हा वक्री जर झाला असेल किंवा एखाद्याच्या राशीमध्ये मंगळ हा ग्रह जर आला असेल तर त्या मंगळाचा आमच्या जीवनावर परिणाम पडतोय का, हा प्रश्न जो आहे हा प्रश्न आपल्याला कुठेतरी तयार करावा लागेल आणि त्याला फोड जी आहे त्याचं एक सायंटिफिक एक्सप्लेनेशन जे आपल्याला करून घ्यावं लागणार आहे. पुढे आपण त्या चर्चा करूया. पण आपल्याला म्हणता येईल की एखाद्याच्या राशीमध्ये मंगळ जर आला असेल तर आम्ही काय करतोय, एका म्हणजे प्रचंड मोठ्या घराण्यातला जो सिने तारिका आहे तिचं लग्न असं म्हणतात की गाढवासोबत आणि कुठल्या तरी प्राण्यासोबत लावून दिलं होतं. कारण काय की तो लग्न त्या नटासोबत जर झाला असता तर कदाचित त्याच्यावर वाईट विपत्ती जी आहे विपत्ती आली असती. ज्याला आम्ही आयकॉन म्हणून स्वीकारतोय, ज्यांचा एक एक शब्द जो आहे हा आमच्या जीवनावर प्रभाव टाकतोय, अशाही लोकांच्या घरामध्ये ह्या अंधश्रद्धा जर असतील तर मग त्याला काय म्हणावं. बरं, किती लोक या मंगळामुळे प्रभावित झालेले आहेत. 7 ते 8 नावांचा आपण सुरुवात घेतोय, म ब ग ग वगैरे. काही लोक जे आहेत लोक एका राशीमध्ये येतात आणि त्या राशीमध्ये मंगळ जर आला असेल तर 9 ते 10 नावं असे आहेत की ज्यांच्या नावाची सुरुवात होते त्या अक्षरापासून त्यांच्यावर त्याचा प्रभाव झाला असं गृहीत धरतो आपण. त्या सगळ्यांचं वाईट होतंय का, याचं उत्तर नाही असं आहे. आपण पाहतोय की जे जे लोक या ग्रहांना मानत नाहीत त्यांना कळतच नाही की त्यांच्या राशीमध्ये हा मंगळ आला किंवा आणि गेला केव्हा, किंवा ज्यांच्या राशीमध्ये गुरु आला असेल ज्याला आपण शुभ असं म्हणतोय त्याची सगळीची सगळी कामं चांगली झालीत का तो आल्याबरोबर. म्हणजे मंगळ हा वाईट आणि गुरु हा चांगला आपण समजा आपण गृहीत जर धरलं असेल तर ज्यांच्या ज्यांच्या राशीमध्ये मंगळ आहे त्यांचं सगळं वाईट झालं आणि ज्यांच्या राशीमध्ये गुरु आहे त्याचं चांगलं झालं, असं कधी होतंय का. असं कधीही काही झालेलं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि त्यामुळं ह्या ज्या परंपरा ज्या होत्या मागच्या अनेक वर्षांपासून किंवा हजारो वर्षांपासून आलेल्या आहेत, लोकमान्य टिळकांनी त्यांच्या द ओरायनामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की या ग्रहांची शांती करण्यासाठी आजच्या दिवसाला मकर संक्रांतीला कोट्यावधी गायी आणि बैलांची कत्तल जी आहे ही कत्तल आम्ही माणसांनी केलेली आहे. लोकमान्य टिळक पुढे हे सुद्धा म्हणतात की भारतामध्ये या सगळ्या पल विपल प्रतिपल होरा हे सगळे जे आहेत टाइमचे छोटे छोटे डिव्हिजन जे आहेत ज्याला आपण म्हणता येईल की सेकंदापर्यंत येतो आहे, याचा अभ्यास भारतामध्ये का बरं केला गेला मोठ्या प्रमाणात. तर टिळक असे म्हणतात की आम्हाला योग्य असा मुहूर्त जो आहे हा मुहूर्त पाहिजे होता की ज्या बिलकुल सेकंदाला सूर्य मकर राशीमध्ये जातो आणि त्या सेकंदाला आम्हाला यांची कत्तल करायची. यांचा कुठलाही परिणाम भारतीयांच्या जीवनावर झालेला नाही. हजारो बैलांची गायींची कत्तल अगदी आत्ता कामाख्या देवीपर्यंत आपण पाहतोय. गेल्या वर्षी भूतानच्या राजांनी मोठी बातमी पाहिली असेल आपण की ज्या भूतानमध्ये आजही पाहतो की 95% बुद्धिझम आपल्याला पाहायला मिळतो, त्याही ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या होताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठल्याच देशामध्ये ग्रहांचा चांगला आणि वाईट परिणाम झालेला नाही हे आपल्याला समजून सांगावं लागणार आहे.
मला तर वाटतं की हे दुःख आहे आणि दुर्दैव आहे की 21व्या शतकामध्ये आपण जेव्हा चर्चा करतोय तेव्हा लॅपटॉपच्या माध्यमातून जेव्हा आपण टेक्नॉलॉजीचा पूर्ण वापर करतोय आणि आपण चर्चा करतो तेव्हा सुद्धा आपल्याला या गोष्टी लोकांना सांगाव्या लागतात. याचं कारण काय असेल? याचं एकमेव मोठं कारण मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय, कारण याच टेक्नॉलॉजीचा गैरवापर मोठ्या प्रमाणात या पंडितांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहतोय की ज्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न करतोय तीच टेक्नॉलॉजी दुसऱ्यांच्या हातात जर गेली असेल तर ही टेक्नॉलॉजी जी आहे ही दुधारी तलवार आहे आणि मग तिच्याही माध्यमातून सुपरस्टिशन्स मोठ्या प्रमाणात सांगितले जाऊ शकतात. आमच्या कॉलेजच्या काही प्राध्यापकांनी 5,000 रुपयाचा यंत्र विकत घेतलेला आहे अमेझॉनवर कुठून तरी कुठल्या यातून. तो काहीतरी सांगतोय आणि तो आला की मग ते तुमच्या घरात टांगून ठेवायचं आणि मग त्यांचं काही वाईट होणार नाहीये. हे आजही सुरू आहे आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतंय की ज्यांच्याकडे मोठा लठ्ठ असा पगार आहे त्यांच्या घरी हे जास्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि त्यामुळं या चर्चा करणं फार गरजेचं आहे. ग्रहांचा मानवी जीवनावर काहीही परिणाम होत नाही. नरेंद्र दाभोळकर जिवंत असताना त्यांनी सांगितलं होतं की ज्यांच्यावर शनी असेल किंवा मंगळ असेल त्यांनी एका रेषेमध्ये यावं आणि ज्यांच्यावर गुरु असेल त्यांनी दुसऱ्या रेषेमध्ये उभं राहावं उन्हामध्ये. आपण असं गृहीत धरूया की सूर्य तुमच्या याच्यावर जर आला असेल तर ज्यांची फक्त अमुक राशी आहे त्यांच्यावरच त्या सूर्यवृत्तावर किती वाजून किती मिनिटांनी आणि किती सेकंदांनी झाला हे समजा आपण जर सांगितलं तर एखाद्याची कम्प्युटरवर 2 मिनिटांमध्ये एखादी कुंडली काढता येत आहे. प्रश्न असा आहे की त्या कुंडलीच्या आधारे मागच्या जन्मातली तुम्हाला काही माहिती सांगता येते का? तुम्ही कोणती पापं केलेली आहेत हे तुम्हाला सांगता येते काय? किंवा भविष्यामध्ये त्या लोकांच्या बद्दल काय घडेल हे आपल्याला सांगता येतंय काय? काहीच सांगता येत नाही. आणि त्यामुळे हे कुंडली सुद्धा एक थोतांड आहे. हे यांच्या हातामध्ये मिळालेले काही यंत्र आहेत की त्या यंत्रांचा वापर करून लोकांची लूट जी आहे ही लूट केली जाऊ शकते. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी आपल्याला समजून घेण्यात आल्या पाहिजे. असा जगातला कोणताच एक असा पुरोहित नाही किंवा जगातला कोणताच असा एखादा त्यांच्या भाषेमधला शास्त्रज्ञ नाही, त्यांच्या शास्त्रज्ञ की ज्यांनी सांगितलंय की 2019 साली हे 4 ग्रह जे आहेत कुठल्या तरी रेषेमध्ये आलेले आहेत, त्यांचा काहीतरी अँगल बनतो आहे आणि त्यामुळे जगावर एक मोठी कोरोना सारखी महामारी येईल असं कोणी सांगितलंय का? नाही सांगितलं. जेव्हा महामारी आली तेव्हा आम्ही या सगळ्यांना शिव्या दिल्या की तुम्ही का बरं नाही सांगितलं, आणि तरी पण त्यांच्या मागे आम्ही लागतोय की हे जे आहेत हे सांगू शकतात, हे आमचं भविष्य सांगू शकतात. ही आमची कमजोरी जी आहे संपूर्ण समाजाची ही आम्हाला ओळखावी लागेल. आणि मग पाहतो आपण की विवेकानंद जे आहेत जे बोलले होते त्यांना आपण लक्षात घेऊन आपल्याला पुढे कुठेतरी जावं लागेल. वेन द सुपरस्टिशन इंटर्स द ब्रेन गॉन. ही जी गोष्ट जी आहे ही गोष्ट आम्हाला 21व्या शतकामध्ये आम्हाला आजही लागू होत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सुपरस्टिशन जे आहेत हे आमच्या डोक्यामध्ये घुसलेले आहेत आणि त्यामुळे आमचं डोकं जे आहे त्याला काय म्हणतो आपण की दारू पिल्याच्या नंतर एखादी नशा येते किंवा भांग पिल्याच्या नंतर माणूस हा बिहेव करतोय, अगदी त्या पद्धतीनं आम्ही बिहेव करतोय आणि त्यामुळंच आमचं जीवन जे आहे हे जास्त खडतर होत आहे. अनेकांनी प्रयत्न केलेत हे सांगायचा, म्हणजे आपण पाहतोय की अनेक विचारवंतांनी ह्या सगळ्या म्हणजे निवड सावरकर नाही किंवा निवडच विवेकानंद नाही आहे, अगदी नवीन काळापर्यंत आपण पाहतोय की ज्योतिराव फुल्यांनी सुद्धा सांगायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आजही दाभोळकरांसारखे कलबुर्गी सारखी सगळी माणसं जी आहेत ती मेलेली आहेत सांगताना, पण आमचं डोकं मात्र जे आहे हे ठिकाणावर येत नाही. हा सगळ्यात मोठा एक आपल्याला म्हणता येईल की वाईटपणा जो आहे आमच्या समाजात कुठेतरी भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. ही सगळी प्रश्न जी आहेत ही अशीच जोडलेली आहेत. ग्रहांची विशिष्ट स्थिती याचा मनुष्य जीवनावर काही परिणाम होतोय काय? काही होत नाहीये. सूर्यग्रहणे, चंद्रग्रहणे यांनाही आपल्या जीवनाशी किंवा भविष्याशी काही देणं घेणं आहे का, काही संबंध आहे का? काहीही संबंध नाहीये. दरवर्षी ग्रहण होतात. एखाद्या वेळेस चांगलं ग्रहण होतंय. गेल्या वर्षी मी कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मी केरळला गेलो होतो. कासारगोड नावाचं एक गाव आहे, त्या गावाला मी जाऊन त्या ठिकाणचं लाईव्ह टेलिकास्ट केलं होतं. गेल्या वर्षी कोरोना असताना काही आमची मंडळी जी होती तिथून त्या दिल्लीच्या जवळ असलेला हरियाणाचा एक पार्ट जो आहे जिथनं आपल्याला कंकणाकृती ग्रहण पाहायला मिळणार होतं तिथे गेले ते लोक. पाश्चिमात्य लोक जे आहेत दूर दूर धावतात त्या ग्रहणांच्या पाठीमागं आणि आम्ही मात्र लपतोय. हा एक वाईटपणा जो आहे हा आमच्या समाजामध्ये आहे, हा कुठंतरी आपल्याला दूर करावा लागणार आहे. आणि ग्रहदोष नष्ट करून आमचं जीवन चांगलं करू शकतो काय? अरे ग्रह दोषच नाही, त्या ग्रहांचा कुठला असरच तुमच्यावर जर होत नसेल तर तो आमचं जीवन चांगलं आणि वाईट करू शकतोय ही भूमिका आपण सोडून देऊया. आणि त्यामुळं उगीच तुमच्या पंडिताला आपल्याला काहीतरी 151 रुपये किंवा आजकाल 1001 रुपये किंवा आणखी काही तुम्ही देताय, हा तुमचा लॉस जो आहे हा आपण कुठेतरी स्वीकारला पाहिजे आहे. ही गोष्ट मला या ठिकाणी
ठेवावीशी वाटते. हे मुद्दामून सांगतो मी. 5 मे 2002 भारतातील अनेक पंडितांनी सांगितलं होतं की हे सगळे 7 ग्रह जे आहेत हे एका रेषेमध्ये आता येणार आहेत. खरं तर कोरोना 2002 ला यायला पाहिजे होता. जागतिक महामारी जी आहे ही जागतिक महामारी आपण पाहतोय की 2002 ला यायला पाहिजे होती, कारण ते वाईट जर असेल आणि याने सांगितलं की 2002 ला आता जगबुडी होणार आहे, संपूर्ण जग जे आहे बुडणार आहे, काहीतरी होणार आहे वेगळं वेगळं. 2012 साली आणखी अशी एक घटना घडली होती. तिकडे दक्षिण आफ्रिकेमध्ये एक इंका नावाची संस्कृती आहे, पेरू आणि पॅन्टागोनियाच्या पठारावर. तिथल्या लोकांचं एक इंका कॅलेंडर होतं आणि त्यांनी सांगितलंय की आमचं कॅलेंडर आता संपत आहे 2012 साली आणि 2012 साली संपूर्ण जगाचा अंत होणार आहे. त्याच्यावर हॉलिवूडमध्ये एक पिक्चर निघाला 2012 नावाचा आणि संपूर्ण जग कसं मरतंय हे त्यावेळेस बुडतंय हे त्यावेळेस त्यांनी सांगायचा प्रयत्न केला होता. म्हणजे त्या ठिकाणचं कॅलेंडर जे होतं ते सुद्धा खोटच होतं आणि 2002 सालची आमची 7 ग्रहांची जी युती होती एका रेषेमध्ये ही सुद्धा खोटी होती. कारण ग्रहांच्या एका रेषेवर येण्यामुळं काहीही परिणाम होणार नाही किंवा होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आता क्लिअर झालेल्या आहेत. वैज्ञानिक काय म्हणतात तर नासा असं म्हणताय की हे सगळेचे सगळे 9चे 9 ग्रह, ऍक्च्युली ग्रह 8च आहेत. आता 2006 साली आम्ही प्लुटोला बाद केलेला आहे. इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनियन नावाची संघटना जी आहे त्या संघटनेनं एक बैठक घेतली आणि त्या बैठकीत सांगितलंय की आता आम्ही प्लुटो नावाच्या या ग्रहाला ग्रह नावाच्या व्याख्येतनं बाहेर काढतो. कारण पहिली गोष्ट की तो बिलकुल गोल नाहीये, तो स्पिरिकल नाहीये, त्याचा आकार ओबडधोबड आहे. तो शेवटचा ग्रह कधी कधी होतो आणि कधी कधी 8वा ग्रह पण होतो आहे. आणि अशी स्थिती जर असेल तर आपल्याला त्याला ग्रह म्हणून ठेवता येणार नाहीये. त्याची ऑर्बिट जी आहे ती पण बिलकुल सर्क्युलर नाहीये, ती भयंकर इलिप्टिकल आपल्याला पाहायला मिळत आहे. या सगळ्या व्याख्या पुऱ्या करू शकला नाही, पण आजही ज्योतिषशास्त्रामध्ये प्लुटो हा ग्रह आहे. हे सगळे ग्रह जे आहेत एकत्र जर आले तर शास्त्रज्ञ असं म्हणतात की मनुष्य बसल्याचा असल्यामुळं त्याचा वेट थोडासा वाटतो, काही मिलीग्राम. आम्ही समजा आमचं वजन जर केलं असेल, इलेक्ट्रॉनिक आजकालची किलोग्रामची मोजणारी यंत्र आहेत, त्याच्यावर आम्ही जेव्हा उभं असताना आमचं थोडंसं वेट कमी असतंय आणि त्या वेट मशीनवर समजा आपण बसलो की आमचं थोडंसं वेट जे आहे हे वाढतंय. याचं कारण काय? आमच्या शरीराची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जी आहे ही जमिनीला जवळ असते. तुमच्या शरीराची सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जेवढी दूर असेल सरफेस पासून तेवढं तुमचं वजन जे आहे वजन कमी होत आहे. आणि हा फ्रॅक्शन मध्ये काही मिलीग्रॅम एवढं वजन जे आहे वजन तुमचं वाढू शकतंय. शास्त्रज्ञ असे म्हणतात की सगळेचे सगळे ग्रह जे आहेत एका रेषेमध्ये जर आले तर मनुष्यावरची या सगळ्या ग्रहामुळे थोडीशी ग्रॅव्हिटी वाढेल. चंद्र ज्या पद्धतीनं ग्रॅव्हिटी आपली वाढवतो आहे तो जवळ जर असेल तर भांगाची भरती येत आहे. सूर्य चंद्र आणि पृथ्वी एका रेषेमध्ये जर असतील तर अगदी त्या पद्धतीचा हा परिणाम होईल आणि त्यामुळे खूप मोठा परिणाम होणार नाहीये. तुमचं थोडंसं फक्त वजन वाढेल, पण याचा तुमच्या जीवनावर काही परिणाम होणार नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. पण या सगळ्या लोकांनी 2002 साली आम्हाला सगळ्यांना भ्यावून सोडलं होतं की यस दॅट द होल वर्ल्ड विल सबमर्ज इन द वॉटर नाऊ. अशा प्रकारची भीती जी आहे ही भीती त्या लोकांनी जेव्हा सांगितली होती तेव्हा याचा कुठलाही आधार नाही, हे सुद्धा आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. हे सगळे आमचे ज्यांना आम्ही आदरणीय स्थानी मानतो आणि जपतोय या सगळ्या लोकांचं एक उत्तर असं असतंय की आम्ही ज्या भविष्यवाणी करतोय त्या कधी कधी खोट्या निघतात. त्याचं कारण काय तर आमचं एक शास्त्र आहे आणि ते सुद्धा प्रोबॅबिलिटीवर चालत आहे. तुमचं एक शास्त्र तुम्ही त्याला म्हणताय की हवामान शास्त्र जो आहे त्याचा भविष्यवाणी चुकतोय, तो असं म्हणतोय की पाऊस येईल आणि पाऊस येतच नाही. मग तुम्ही त्याला सायन्स म्हणता, तो सुद्धा खोटं बोलतो ना. आणि त्यामुळं आमच्या काही भविष्यवाण्या ज्या चुकू शकतात, त्यांचं म्हणणं असं असतंय. पण या सगळ्या मित्रांना आपल्याला सांगावं असं वाटेल की हवामानशास्त्र जो आहे हा निरंतर असा विकास पावणारा शास्त्र आहे. त्यांच्या काही हायपोथेसिस आहेत, त्यांच्या हायपोथेसिसचे काही आधार आहेत, त्यांचे ऑब्झर्वेशन आहेत. इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह मेथडच्या माध्यमातून त्यांचा जो अभ्यास जो आहे इतक्या वर्षांचा, त्यांच्या आधारे आमचं प्रेडिक्शन होत आहे. तुमचं नेमकं असं काही बेसिक आहे का? तुमची काही अशी हायपोथेसिस आहे का? तर यांची प्रत्येकाची हायपोथेसिस जगातल्या प्रत्येक देशामध्ये वेगवेगळी असते. ती व्यक्ती स्वतंत्रताला आधार मानताय. प्रत्येक माणूस हा वेगवेगळ्या प्रकारची भविष्यवाणी करतोय आणि त्यामुळं हा जो सायन्स आहे ज्याला आपण फलज्योतिष असं म्हणतोय तो सायन्स नाही, ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. याला सिद्ध करण्यासाठी सिल्वरमन नावाचा एक मनुष्य आहे. हा मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये सायकोलॉजीचा प्रोफेसर आहे.
त्यांनी 1967 ते 2001 म्हणजे कल्पना करा, साधारणतः आपल्याला म्हणता येईल 30-35 वर्षांचा यांनी कंटिन्यूस अभ्यास केलेला आहे. त्यामधले 65,000 लग्न आणि 5 लाख व्यक्ती, 478 घटस्फोट या सगळ्यांचा त्यांनी डाटा कलेक्ट केलेला आहे. या डाटाच्या आधारे त्यांनी त्या सगळ्यांच्या कम्प्युटरच्या माध्यमातून लग्नपत्रिका तयार केलेल्या आहेत, त्यांची कुंडली जोडली त्यांनी, आणि या सगळ्या घटस्फोटांच्या आधारे एक त्यांनी रिसर्च जो आहे संपूर्ण जगाच्या पुढे मांडलाय. 2000च्या आसपासचा पेपर जो आहे, हा पेपर या ठिकाणी आलेला आहे. त्याचं नवीन व्हर्जन जे आहे, मी खाली एक पेपर दिलेला आहे, तुम्ही या ठिकाणी बघू शकताय. द व्हॅलिडिटी ऑफ द एस्ट्रॉनॉमिकल प्रेडिक्शन्स ऑन द मॅरेज अँड डायव्हर्स, अ लॉंगिट्युडनल एनालिसिस ऑफ द स्वीडिश रजिस्टर डेटा. स्वीडसच्या तो डाटाच्या आधारावर 2000च्या आसपासचा एक पेपर झालेला आहे, आणि हा पेपर गेल्या वर्षी 2020 साली आलेला आहे. पुन्हा दुसरा पेपर आहे हवाला. हा डाटा कंटिन्यू आजही वाढत आहे. दररोजचा डाटा जो आहे हा अपलोड होतोय त्यांच्या सिस्टम मध्ये, आणि अशा प्रकारचा कंटिन्यूस एक इव्हॉल्वमेंट जो आहे ही माणसं सगळी करतायत. आणि यांनी सांगितलं या डाटाच्या आधारे की या लग्नांचा, त्यांच्या जन्मकुंडलीचा, त्यांचा जन्म कुठं झालेला आहे, त्यांचा दिनांक कोणता आहे, त्यांचा वार कोणता आहे, तिथी कोणती आहे, यांचा त्यांच्या घटस्फोटासोबत काहीही संबंध नाही. ज्यांच्या ज्यांच्या कुंडल्या जुळल्या त्यांची लग्न टिकली, आणि ज्यांच्या ज्यांच्या कुंडल्या जुळत नाहीत त्यांचा घटस्फोट झाला, असं म्हणायला काहीही जागा नाही. अशा प्रकारचं संशोधन जे आहे हे समोर आलेलं आहे. 5 लाख लोकांचा डाटा यांच्याकडे आहे, आणि हा पेपर जो आहे हा स्प्रिंगरला आलेला आहे. जगातलं गाजलेलं पेपर ज्याला आपल्याला म्हणता येईल. या पेपरमध्ये त्याला म्हणजे अशा ठिकाणी तुमचा पेपर ऍक्सेप्ट जेव्हा होतो आहे, तो सुद्धा ह्युमॅनिटीजचा आणि सोशल सायन्सेसचा, त्या पेपरची व्हॅलिडिटी ही प्रचंड मोठी असली पाहिजे. आम्ही सगळे प्राध्यापक आहोत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही वावरतो आहे, आम्हाला माहित आहे की स्प्रिंगरचं काय महत्व आहे. पण या ठिकाणी हा एखादा पेपर जर पब्लिश जर होत असेल आणि त्यांनी सिद्ध जर केलं असेल की देर इज नथिंग रिलेशन बिटवीन द डायव्हर्स इन युअर डेट ऑफ बर्थ अँड द कुंडलीज एनिथिंग, याचा अर्थ असा होतोय की ही वस्तुस्थिती आपण स्वीकारणार आहोत की नाहीये. जगातील लोकांनी ही वस्तुस्थिती स्वीकारलेली आहे. आम्ही मात्र पाहतोय की अनेक लग्न जोपर्यंत कुंडली जुळत नाही तोपर्यंत त्यांचे दिनांक पुढे 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 नेतो. आम्ही विचार करत नाही की भविष्यामध्ये पुढच्या 15 दिवसामध्ये काय होईल, वस्तूंचे रेट्स कसे वाढतील, कोणता भाव कसा होईल याचा विचार करत नाही. बऱ्याच वेळा असं होत आहे की एका विशिष्ट दिनांकाला 4 ते 5 दिवसांमध्ये लग्नाच्या तिथी येतात, आणि सगळीची सगळी लग्न जे आहेत त्या लग्नाच्या तिथीला तेव्हाच काढतात, आणि त्यावेळेस तुम्हाला मग हॉल मिळत नाहीये. एकाच दिवशी एखाद्या शहरामध्ये 50च्या वर लग्न होतात, आणि 10च्या वर वराती रस्त्यावरून धावतात. लोकांना चालायला जागा मिळत नाहीये, ट्रॅफिक जाम होतो, लोकांचा खर्च यासाठी वाढतो कारण त्यांना वाजंत्री मिळत नाही, त्याच दिनांकाला बुक झालेल्या असतात. या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करत नाहीये, आणि तरी पण लग्न मात्र त्याच तारखेला आम्ही फिक्स करतोय. कारण काय? कारण ती तिथी जी आहे कुंडलीच्या अनुसार आलेली आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, या सगळ्या गोष्टींचा कुठलाही संबंध नाही. त्यांनी 2000च्या वर विद्यार्थी कुठे झालंय, कोणत्या दिवशी झालं, कोणत्या दिनांकाला झालंय, कोणत्या अक्षरवृत्तावर आणि रेखावृत्तावर झालं, त्यांच्या काय आवडी निवडी आहेत, या सगळ्या गोष्टी विचारल्या, सर्वे केला, आणि त्यांनी सांगितलंय की तुम्ही कोणत्या दिवशी जन्माला आलेला आहात, कोणत्या वार तिथी होरावर तुम्ही जन्माला आलेला आहात, यांचा तुमच्या आवडी निवडीशी किंवा तुमच्या जन्माच्या वेळेसोबत काहीही संबंध नाही, हे त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. जोक्लाट पेकेर नावाचा एक शास्त्रज्ञ आहे, आपण सिल्वरमनच्या पुढे जाऊया. तो स्पष्ट म्हणतोय की आम्ही भूगोलचे आपण प्राध्यापक आहोत आणि भूगोल आम्ही शिकतोय. हे सगळे ग्रह, नक्षत्र, तारे, चंद्र आम्हाला कुठे दिसतात, तर विषुववृत्तापासून 60 ते 70 अंशांच्या आसपास, मॅक्झिमम 60 डिग्रीच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतात. चंद्र उगवतो, त्या राशीमध्ये जातोय, त्या राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये जातोय. हे जे ऑब्झर्वेशन आम्ही करतोय ते 50 ते 60 डिग्री किंवा हार्डली 70 डिग्रींच्या आसपास आपल्याला पाहायला मिळतंय. त्याच्या पलीकडे चंद्र हा काठावर उगवतोय, सगळ्या राशी ज्या आहेत त्या काठावर उगवतात, त्यांचा ध्रुव जो आहे त्याच्या डोक्यावर येतोय, आणि बिलकुल आमचा ध्रुव जो साधारणतः 20 अंशावर आहे चंद्रपूरला, आपण पाहतो की त्यांचा ध्रुव त्यांच्या डोक्यावर येतोय. सगळ्या राशी बदललेल्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्याकडे चंद्र जो आहे हा अगदी काठावर उगवतो. कोणत्याच राशीमध्ये जर येत नसेल तर मग काय, त्या लोकांनी जन्मकुंडली जी आहे निर्माण करावी की नाही करावी. म्हणजे जगामध्ये परमेश्वरांनी ज्या ज्या माणसांना जन्म दिला
आणि त्या माणसांना जन्म जर दिला असेल तर परमेश्वराने सांगून ठेवलं की तुम्हाला ह्या सगळ्या कुंडल्या करता येईल, कारण परमेश्वराचा अंश त्यामध्ये आहे, परमेश्वर त्यांना सांगतोय हे असं मान्य जर केलं असेल, तर मग या लोकांनी कोणती पापं केलेली आहेत? जे इग्लू मध्ये राहतात, जे इन्यूट्स आहेत, जे ते एस्किमोज जे आहेत, जे लोक ज्यांना कधी चंद्र दिसत नाही, सूर्य त्यांना 6 महिने दिसत नाहीये, त्यांच्याकडे सूर्य उगवत नाही किंवा मावळत नाही, 7 दिवस त्यांच्याकडे होत नाही, कारण दररोजचा सूर्य उगवतो आणि मावळतो म्हणून आमचे दिवस होतात. पण जे लोक ध्रुवांकडे राहतात त्यांच्याकडे 6 महिन्यांची रात्र आणि 6 महिन्यांचा दिवस असतोय. आणि म्हणून जॉकलॉट पेकेर असं म्हणतोय की त्यांच्या जीवनामध्ये सूर्य उगवत पण नसेल आणि मावळत जर नसेल, त्यांच्याकडे कुठली राशी चक्र जर नसेल, त्यांना कोणता ग्रह पण जर दिसत नसेल, तर परमेश्वराने त्यांना काही शाप दिलेला आहे का? आणि मग शाप जर दिलेला जर असेल तर ते जगतात कसे, याचं उत्तर तुमच्याकडे आहे का? तुमच्याकडे म्हणजे फल ज्योतिषांकडे यांचं उत्तर आहे का? याचं उत्तर कुणाकडेच नाही. आणि त्यामुळं हा जो फल ज्योतिष्य आहे हा शास्त्र नाहीये, याला ज्योतिषशास्त्र म्हणणं चुकीचं आहे. शास्त्र म्हटलं की त्यात सायन्स येतोय, याला फल ज्योतिष्य आपण म्हणूया. म्हणजे कुणाला काय कसं मिळतंय आणि मिळतेल याबद्दल काही विधानं करतात, त्याला आपण फल ज्योतिष्य आपण या ठिकाणी म्हणूया, पण याला शास्त्र म्हणणं चुकीचं होईल. अनेक लोकांनी पुढे 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 ह्युमन जॉग्राफी हा विषय जो आम्ही शिकतोय, एक मजीद हुसेन नावाचे आमचे जॉग्राफर आहेत, फार मोठे गाजलेले होते आमचे मित्र, डॉक्टर जाकीर शेख सर प्राचार्य होते सरदार पटेलला. ते सांगत होते की मी जाकीर सरांना मिळालो होतो, मजीद हुसेन सरांना मिळालो होतो, आणि मजीद हुसेन सर जे आहेत हे पुंड्रा प्रदेशामध्ये जाऊन राहिलेले आहेत. मजीद हुसेन सांगत होते की त्या ठिकाणी दिवस बदलत नाही, मग लोक काय करतात, तर अलाराम लावतात सकाळी 6ची. अलाराम लागली की दिवस उगवला असं गृहीत धरायचं, सकाळी 6 वाजता अलाराम लागली की ब्रश करायचं, आंघोळ करायची आणि आपल्या दिवसाच्या कामाला जायचा. सूर्य ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी राहतो, संध्याकाळचे 5 वाजले की घरी यायचं. अशा प्रकारे त्यांची दिनचर्या जी आहे सुरू होत आहे. सूर्य डोक्याच्या वरच राहतो, सोमवार नाही, मंगळवार नाही, बुधवार नाही किंवा गुरुवार नाही. अशा स्थितीमध्ये राशी चक्र काम करतील का? मग तुमचा सायन्स जर असेल तर तो जगाच्या प्रत्येक भागात काम केला पाहिजे, पण असं होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळं हा सायन्स जो आहे हा फक्त थोतांड आहे, फल ज्योतिष्य आहे. फल ज्योतिष्य जो आहे त्याला सायन्स म्हणू नये, अशा प्रकारची एक विनंती मला आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करावीशी वाटते. मित्रांनो, आपण पाहतोय की हे सगळे ग्रह जे आहेत, हे ग्रह या सगळ्या मनुष्यांच्या जीवनावर जो आहे हा कोणताही परिणाम टाकत नाहीत. ही गोष्ट जी आहे ही अनेकांनी सिद्ध करायचा प्रयत्न केला होता. 1974 साली एक घटना घडली होती, ती मला सांगावीशी वाटते या संदर्भात. तिचाही उल्लेख जो आहे हा आदरणीय जयंत नारळीकरांनी त्यांच्या शेवटच्या चॅप्टर मध्ये केलेला आहे पुस्तकाच्या, आकाशाशी जळले नाते या चॅप्टर मध्ये. ते असं म्हणतात की 1974 साली 192 शास्त्रज्ञांनी एक परिपत्रक काढलं, ज्यामध्ये काही नोबेल पारितोषिक मिळवलेले शास्त्रज्ञ होते. आणि 192 शास्त्रज्ञांनी ऑथेंटिकली हे सांगायचा प्रयत्न केला की या फल ज्योतिषावर मनुष्याचं जीवन जे आहे काहीही अवलंबून नाही. या ग्रहांचा, त्यांच्या राशींचा, त्यांच्या नक्षत्रांच्या मनुष्यांच्या जीवनावर काहीही परिणाम होत नाहीये. ते असं म्हणतात की मनुष्याला कुठेतरी भीती वाटतंय आणि म्हणून मनुष्य जो आहे या राशी चक्रांकडे कुठेतरी वळायचा प्रयत्न करतो किंवा जातोय. त्यांच्या मनामध्ये भीती आहे हे प्रमुख कारण त्यांनी सांगितलेलं आहे 192 शास्त्रज्ञांनी. ही भीती तुमच्या आणि आमच्या मनामध्ये टाकली जाते. ही कोण टाकतोय हे तुम्ही आणि आम्ही चांगले आपण आता ओळखतोय. अनेक चित्रपट जे आहे, चित्रपट आपण पाहिलंय की तुम्ही हे जर नाही केलं तर ते तुमचं तसं होईल. ही जी भीती आहे, भीती तुमच्याकडे टाकली जाते, मुद्दामहून टाकली जाते. आणि त्यामुळं यांना ओळखून त्यांना बाद करणं हे सुद्धा आमचं पुढचं काम जे आहे, पुढचं काम कुठंतरी या ठिकाणी असलं पाहिजे आहे. आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की या सगळ्या शास्त्रज्ञांना तरी आम्ही फॉलो करणार आहोत का? एक पेपर मला पुन्हा या ठिकाणी मिळाला, तो द लुनर सायकल इन ह्युमिसाइड्स, पॉप्युलेशन बेस्ड टाइम सिरियस स्टडी इन द फिनलँड. फिनलँड मधला हा एक पेपर जो आहे, पेपर हा आहे की लोक जे आहेत जे मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतात अनेक ठिकाणी, त्या आत्महत्यांचा आणि असं म्हणतात की ग्रहांच्या दशेचा काही संबंध आहे का? त्यावेळेस काय नेमकं झालं होतं? अमेरिकेमध्ये खूप सारे प्रयत्न झाले, थोडंसं मिक्स मला पाहायला मिळालं.
अमेरिकेमध्ये जेलमध्ये किती लोक गेलेले आहेत, त्या ठिकाणी बंदुकीचा परवाना लोकांना दिलेला आहे, किती लोकांना मारलंय, मर्डर किंवा झाले, अशावरचे खूप सारे प्रयत्न झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या संशोधनातून पुढे आलेले आहेत. आपल्याला असं पाहायला मिळतंय की ड्युरिंग द फुल मून, पौर्णिमेचा दिवस जेव्हा असतो तेव्हा 15% लेस होमिसाइड्स, ज्या आत्महत्या ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत. आणि न्यू मून जेव्हा अमावस्या असतंय तेव्हा आपण पाहतोय की ह्या आत्महत्या थोड्याशा वाढलेल्या आहेत असं आपल्याला थोडंसं पाहायला मिळतंय. पण वेगवेगळे असे रिझल्ट आहेत. हा 10-12% आसपासचा फिगर जो आहे हा फिगर जात नाहीये. हे सगळे फिगर जे आहेत विशिष्ट वयोगटामध्ये नाही, सगळ्या गटामध्ये विभागलेले आहेत आणि त्यामुळे असं सॉलिड असं कन्क्लुजन जे आहे याच्यातनं काढणं जाऊ शकत नाहीये की पौर्णिमेचा आणि अमावस्येचा कुठला तरी परिणाम जो आहे परिणाम तुमच्या जीवनावर होतो असं आपल्याला म्हणता येत नाही, असं आपल्याला म्हणता येईल. मग हे सगळे लोक जे आहेत हे जे वर्तवतात अंदाज, हे अंदाज वर्तवण्याला काही आधार आहे का? तर हा आधार आहे असं एक शास्त्रज्ञ म्हणतो. या शास्त्रज्ञाचं नाव आहे बार्नम. पीटी बार्नम नावाचा शास्त्रज्ञ जो आहे हा शास्त्रज्ञ या ठिकाणी आहे. मी याचा एक किस्सा तुम्हाला सांगतोय. मी तुम्हाला या ठिकाणी डावीकडे 4 पत्ते दिलेले आहेत आणि उजवीकडे 4 पत्ते दिलेले आहेत. मी आता जे लाईव्ह लोक आहेत या ठिकाणी त्यांना एक प्रश्न विचारतो आहे. डावीकडल्या 4 पैकी एक तुम्हाला सुंदर असा आवडणारा, ब्राईट, तुमचा मन मोहून घेणारा एका पत्ता जो आहे हा पत्ता तुमच्या मनात ठेवा आणि उजवीकडे पण 4 पत्ते आहेत. या 4 पत्त्यांपैकी पुन्हा तुम्हाला सुंदर असा आवडणारा एखादा पत्ता जो आहे हा पत्ता तुमच्या लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला ठासून सांगतोय की कदाचित मी तुमच्या डोका आता वाचून टाकलेला आहे. बार्नम असं म्हणतोय की डावीकडले 4 पत्ते तुम्हाला मी जे सांगितलेले आहेत यातील 70% लोकांनी लाल बदामचा पान जो आहे हा पान आपल्या मनात ठेवलेला असेल. या ठिकाणी टेक्स्ट करायची सोय जर असेल तर त्यांनी मला सांगावं की खरंच मी हा पत्ता आपल्या मनात ठेवला होता. आणि उजवीकडला सुद्धा पत्ता आपण जेव्हा घेतो हा लाल राणीचा पत्ता जो आहे हा पत्ता त्यांनी आपल्या मनात ठेवलेला असेल. हे किमान 70% लोकांना लागू होतोय. ज्योतिषशास्त्र जो आहे हा या प्रॉबॅबिलिटीवर चालतोय, याला बार्नम इफेक्ट असं म्हणतात. मी तुम्हाला जेव्हा सांगितलेलं आहे की 4 पैकी एक सुंदर पत्ता, मी सुंदर हा शब्द वापरलेला आहे या ठिकाणी, आणि तुम्हाला आवडणारा हा काळा रंग जो आहे चिडीचा आणि बदाम चिडीचा किंवा अस्म्यांचा, हा तुम्हाला पटणार नाही. काळा रंग लोकांना आवडत नाहीये. मी तुम्हाला आदेश दिला की लाल रंग जो आहे आणि सुंदर रंग जो आहे हा तुमच्या मनात तुम्हाला ठेवायचा आहे. हा आदेश तुम्हाला मी दिला आणि तुम्ही तुमच्या मनामध्ये सत्ता जो आहे हा सत्ता ठेवलेला असेल. हीच गोष्ट उजवीकडे पण लागू होतोय. काळा रंग हा नॉर्मली आवडत नाही आणि म्हणून सडनली तुमच्या डोक्यामध्ये हा राणी जो आहे हा राणी आलेला असेल. हे तुम्हाला जर पटत असेल तर आपण टेस्ट करावं. आपण थोडंसं नंतर पुन्हा या ठिकाणी बोलूया. पण ज्योतिषशास्त्र जो आहे हा अशा प्रकारच्या काही गणितांवर चालतोय. हे लोक अशा प्रकारच्या शास्त्रांचा वापर करतात, सायकोलॉजीचा वापर करतात आणि मग ते जे तुम्हाला कन्क्लुजन काढून देतात हे कन्क्लुजन अशा प्रकारचे राहू शकतात. यू हॅव अ ग्रेट नीड फॉर अदर्स पीपल टू लाईक अँड ऍडमायर यू. लोकांना तुमची गरज आहे आणि लोक तुम्हाला खूप लाईक करतात. आता कोणाला नाही आवडणार हो? एखादा ज्योतिषशास्त्र तुम्हाला जर म्हणत असेल की लोक तुम्हाला खूप लाईक करतात, तुम्ही चांगले आहात, यू हॅव अ टेंडन्सी टू क्रिटिकल युअर सेल्फ, तुम्ही आपली स्वतःची तुम्ही टीका करता, मी आत्मपरीक्षण करतोय, अशा प्रकारच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुम्हाला लागू होतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि असं जर होत असेल तर आपण म्हणतो की ह्या गोष्टी 70% लोकांना लागू होतात. तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात न वापरलेली क्षमता आहे जी तुमच्या फायद्यासाठी बनलेली आहे. म्हणजे यू हॅव अ लॉट ऑफ इवन द पोटेन्शियल नाउ, यू हॅव टू यूज दॅट अँड यू विल बिकम रिचर अँड ब्रिलियंट ऑल्सो. हे लोकांना सांगायची गरज नाहीये, हे सांगितलं की सगळ्यांना आवडतंय, ही खरी गोष्ट आहे. आणि ज्योतिषशास्त्रज्ञ या सगळ्या गोष्टींचा वापर जो आहे हा वापर करतात आणि त्यामुळे आपल्याला म्हणता येईल की ज्योतिषशास्त्रज्ञांनी जो काम आतापर्यंत केलेला आहे हा जगामध्ये वारंवार सिद्ध झालेला आहे. आजही ते करतात आणि म्हणून यांना समजून घेणं फार गरजेचं आहे. मी तुम्हाला 2 जगातील एक्सलंट उदाहरणं जे आहेत उदाहरणं देतो आहे. महाभारताच्या काळामध्ये अर्जुन आणि जयद्रथ यांच्यामधलं युद्ध जे आहे हे युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. महाभारताच्या लढाईचा 13वा दिवस आहे आणि सिंधू देशाचा राजा जो आहे त्याचा
मृत्यू जो आहे हा मृत्यू झालेला आहे, त्याला मारलं गेलेलं आहे. आणि त्याची बदला घेण्यासाठी अर्जुनाने शपथ घेतलेली आहे की मी आज सूर्यास्त व्हायच्या अगोदर या जयद्रथाला मारून टाकेन. जयद्रथाला मारून टाकेन ही शपथ जी आहे, शपथ अर्जुन घेतो आहे. आणि असंही म्हणतो आहे की आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या अगोदर मी जयद्रथाला मारत जर नसेन तर संध्याकाळी मी स्वतः लाकडं जमा करतो आहे आणि त्या लाकडावर मी स्वतःला पेटवून देईन. अशा प्रकारची शपथ जी आहे ही शपथ त्या अर्जुनाने घेतलेली आहे. आता कल्पना करा, महाभारताच्या काळामध्ये या गोष्टींचा उपयोग जो आहे हा उपयोग अगदी भगवान श्रीकृष्णाने सुद्धा केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. वाईटांचा नाश करणं हे देवांचं काम होतं. देव आणि दानव यांच्यातील हे युद्ध जे आहे हे सतत चाललेलं आपण पाहतो आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे देवांच्या कडून नेहमी लढतायत. 5 पांडव आहेत आणि 100 कौरव आहेत. अर्जुन जे आहेत ते पांडवांच्या बाजूने आहेत आणि श्रीकृष्णाला अर्जुनाची मदत करायची आहे. काय केलं असेल श्रीकृष्णाने? श्रीकृष्णाने त्यांच्या बोटामध्ये असलेलं सुदर्शन चक्र सूर्याकडे सांगितलं आणि पाठवून दिलं की हे सुदर्शन चक्रा जा आणि त्या सूर्याला झाकून टाक. सुदर्शन चक्र गेला आणि सूर्याला त्याने झाकून टाकलं आणि त्यामुळं जंगलामध्ये लपलेला जयद्रथ जो आहे हा उघड्यावर आला आणि तो जोराने आता हसायला लागला. आपण सगळ्यांनी महाभारत जर पाहिलं असेल तर तुम्हाला आठवतोय. आणि जयद्रथ म्हणतोय आता, हे अर्जुना, आता तुझी शपथ पूर्ण कर. सूर्यास्त झालेला आहे, बघ तो सूर्य गेलेला आहे आणि तू मला मारू शकलेला नाही. आता तुला मरताना मला पाहायला आवडेल. आणि जयद्रथ जोरात हसतोय. श्रीकृष्णाने त्यावेळेस सुदर्शन चक्राला परत बोलवलं आणि सूर्य पुन्हा आकाशात तळपताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मग श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की हे अर्जुना, पाहतोस काय? तो बघ सूर्य आणि तो बघ जयद्रथ. सूर्य डोक्यावर असतोय. आणि अशा रीतीनं अर्जुनाने जयद्रथाचा नंतर बाण मारून शिरच्छेद केलेला आहे. ही गोष्ट जी आहे ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण पाहतोय की सूर्यग्रहण जे आहे, सूर्यग्रहण उद्या कितीतरी वाजता आहे 13व्या दिवशी, हे श्रीकृष्णाला माहिती होतं. आमच्या भारतीयांनी अगदी जुन्या काळात ही जी घटना जी आहे ही घटना मला आठवते की 24 ऑक्टोबर 1995 या दिवशी सूर्यग्रहण झाला होता आणि त्याला दूरदर्शनवर लाईव्ह टेलिकास्ट केलं होतं. आणि 95ला त्यावेळेस हे सांगण्यात आलं होतं की बरोबर 5000 समथिंग वर्षांच्या अगोदर ही घटना जी आहे महाभारतात घडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. हे कॅल्क्युलेशन लोकांनी त्यावेळेस केलं. आजकाल खूप सारे सॉफ्टवेअर आहेत जे संगणकावर चालतात आणि ही घटना आपण आजही आमच्या डोळ्यासमोर आणू शकतोय. किती वाजून किती मिनिटांनी ते घडलं होतं हे आपल्याला काढता येतं, कारण आमच्याकडे आज सॉफ्टवेअर आहेत. मला काय सांगायचं आहे की या घटनांचा आमच्या देवादिकांनी सुद्धा वापर केलेला आहे जुन्या काळात वाईटांचा बिमोड करण्यासाठी. आज चांगल्यांचा बिमोड करण्यासाठी यांचा वापर जो आहे हे धर्माचे ठेकेदार करतायत आणि त्यांना आम्हाला नमवावं लागेल. ही गोष्ट मला या उदाहरणातून तुम्हाला सांगावीशी वाटते. एक दुसरं उदाहरण तुम्हाला देतोय. ते उदाहरण आहे कोलंबसचं. म्हणजे जगाचा इतिहास हा बदललेला आहे. कोलंबसने अमेरिका शोधून काढलेली आहे, पण तो कोलंबस मेला असता कदाचित, कारण त्यांनी त्याचे जहाज जे आहेत समुद्रामध्ये फेकून दिले होते. नीना, पिंटा, सांता मारिया सगळी ही जहाज जी आहेत, जहाज हा कोलंबस घेऊन गेला होता. आणि शेवटचा एक जहाज जो आहे हा जहाज टिकला तो जेव्हा कॅरेबियन समुद्रावर पोहोचला तेव्हा किनाऱ्यावर पोहोचल्याच्या नंतर सुद्धा तिथले आदिवासी त्याला येऊ देत नव्हते. कोलंबसच्या समोर आलमांग नावाचा जुना एक त्याला काय म्हणतो आपण की कॅलेंडर होता. जुन्या काळात आलमांग खूप चालायचे आणि त्यात सांगितलं गेलं होतं की उद्या 3 दिवसानंतर हा चंद्राचा ग्रहण आहे. आणि कोलंबसनी काय केलं? कोलंबसनी आदिवासींना धमकी दिली की पुढच्या 2 दिवसात तुम्ही, कारण भाषा कुणाची कुणालाच कळत नव्हती, कोलंबसनी तलवार काढली आणि त्या चंद्राकडे दाखवली की त्या चंद्राला तुमच्या खाऊनच टाकतोय मी. तुम्ही जर शरण जर येत नसाल आणि मला तुम्ही जर पाय ठेवू जर देत नसाल तुमच्या किनाऱ्यावर तर तो चंद्र जो आहे तुमचा खाऊन टाकेन मी. त्यांनी चंद्राकडे तलवार दाखवली आणि चंद्र लाल होऊ लागला. आणि मग चंद्र जसा लाल होऊ लागला सगळेचे सगळे आदिवासी जे आहेत कोलंबसला शरण गेलेत. आणि मग पाहतो आपण की जगाचा इतिहास जो आहे हा बदललेला आहे. तो कोलंबस कदाचित त्या ठिकाणी जर मेला असता तर आज जगाचा इतिहास जो आहे हा वेगळा राहू शकला असता.
या घटनेचा अनेक लोकांनी वापर जो आहे आपापल्या फायद्यासाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कोलंबसचं उदाहरण आहे, असं एक्सेलेंट उदाहरण आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून या सगळ्या लोकांनी काय संपूर्ण जगामध्ये केलंय हे मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय. बायबल काय म्हणतंय? बायबल म्हणतंय की पृथ्वी जी आहे ही गोल आहे, पण ती डिस्कच्या आकाराची आहे. बायबल म्हणतंय की संपूर्ण पृथ्वी जी आहे ही अशी स्पिरिकल नाही आहे, जिला चेंडू सारखी म्हणतोय आपण, तशी नाही आहे, ती डिस्कच्या आकाराची आहे. ती डिस्कच्या आकाराची आहे, म्हणून जहाज जे आहेत हे ती फिरताना पण गोल ते उडत नाहीये, ते स्टील चालतात, कारण ती पृथ्वी स्टेबल आहे आणि बिलकुल डिस्क सारखी आहे. म्हणून बायबल असंही म्हणतोय की संपूर्ण विश्व जो आहे हे 7 दिवसात परमेश्वरांनी जन्माला घातलेला आहे. म्हणजे 1759 साली तो सर चार्ल्स डार्विनचा एक मोठा ग्रंथ जो आहे, हा ग्रंथ संपूर्ण जगाच्या समोर आला आणि त्यांनी पहिल्यांदा छेद दिला अनेक वर्षांच्या नंतर या संपूर्ण गोष्टीला, की मनुष्य जो आहे हा इव्हॉल्व्ह झालेला आहे. आतापर्यंत ही इज अ क्रिएटर, गॉडनी त्याला क्रिएट केलेला आहे. जेनेसिस नावाचा पहिलाच जो चॅप्टर जो आहे बायबलचा, तो हा सांगतोय की हे सगळं तयार केलं गेलेलं आहे. आणि किती दिवसात? तर ते 7 दिवसात तयार केलं गेलेलं आहे. या सगळ्या लोकांचा या सगळ्या गोष्टींना विरोध लोकांनी करणं या ठिकाणी सुरू केलंय. इसवी सन 1096च्या आसपास आपण पाहतोय की ज्या ऑक्सफोर्ड हा विद्यापीठ जो आहे त्याची स्थापना झालेली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठ म्हणजे आपल्याला म्हणता येईल की फार जुनं जगातलं मोठं जुनं विद्यापीठ, आधुनिक विद्यापीठ ज्याला आपल्याला म्हणता येईल. 1096 साली सुरू झालं. 1155च्या आसपासची घटना मला तुम्हाला सांगावीशी वाटतंय. एक मनुष्य जो आहे हा मनुष्य पुढे येतोय, अर्नॉल्ड, आणि तो म्हणतोय की हे सगळं खोटं आहे, हे बायबल असं म्हणतच नाहीये. बायबल मधली ही मतं जी आहेत ही लोकांनी आपल्या मताने निर्माण केलेली आहेत. चर्चनी हा अधिकार जो आहे लोकांना लुटायचा तुम्हाला दिलेलाच नाहीये. बायबल मधली अनेक मतं सुद्धा खोटं आहेत, हे अर्नॉल्ड जेव्हा म्हणतोय तेव्हा ब्रेसिका इटली मधलं एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी अर्नॉल्डला पकडलं गेलं आणि त्याला बायबलच्या विरोधामध्ये बोलतोय म्हणून त्याला फाशी दिली गेली. आणि त्याच्यानंतर त्याचं शरीर जे आहे जाळलं गेलं आणि त्याची राख जी आहे लागूनच असलेली टिबर नावाची नदी जी होती त्या नदीमध्ये फेकून देण्यात आली आहे. ज्या माणसांनी अशा प्रकारे बायबलच्या विरोधामध्ये आणि विज्ञानाच्या विरोधामध्ये हळूहळू आपली मतं व्यक्त केली, त्यांना जिवंत जाळलं असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एक दुसरं उदाहरण जे आहे मला या ठिकाणी द्यावं असं वाटतंय, तो आहे जॉन वायक्लिफ. जॉन वायक्लिफनी जेनेसिसवर आक्रमण केलं होतं. तो म्हणतोय की हे जे सांगितलं गेलेलं आहे हे असं म्हणत नाहीये. हा कोण आहे जॉन वायक्लिफ? तर या माणसांनी ओरिजिनल बायबल जी आहे तिचं कन्व्हर्शन केलेलं आहे इंग्लिशमध्ये. ती बायबल सुरुवातीला जी तोंडातून तयार झाली ती पहिली कोणत्या भाषेमध्ये बनली? तर त्या जेरुसलेमला जी भाषा होती ती हिब्रू होती. आणि हिब्रू भाषेमधलं बायबल जी आहे हे बायबल इंग्लिशमध्ये कन्वर्ट करायचं काम जे आहे ज्या माणसानं गेलं त्याचं नाव आहे जॉन वायक्लिफ. रोम पासून तर ख्रिश्चनिटी अगोदर भारतामध्ये आली. म्हणजे इसवी सनाच्या पहिल्या शतकामध्ये काही पादरी आमच्या मद्रासला आले आपल्याला पाहायला मिळतील. त्याच्यानंतर ती 12व्या-13व्या शतकामध्ये ही जी सगळी संस्कृती जी आहे ही तिकडे युरोपात गेलेली आपण तपासून पाहतोय. आणि त्याच्यानंतर पाहतो आपण की इमिडिएट हे सगळे विचार जे आहेत पुढे आलेले आहेत. जॉन वायक्लिफनी बायबलवर टीका करणं सुरू केलं. तो पुढे असं म्हणतोय की बायबलनी या सरंजामदारांना लुटायचा अधिकार दिलेला नाही. या सरंजामदारांनी आणि पादऱ्यांनी, क्लर्गी जे होते त्यांनी साधेपणानं जीवन जगलं पाहिजे अशा पद्धतीचा आदेश जो आहे हा आदेश त्यांनी दिला. पण त्याला पकडण्याचे आदेश जे आहेत हे आदेश चर्चने दिलेले आहेत. तो नाही भेटला आणि त्यामुळं त्याचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे. सगळ्यात शोकांतिका अशी की त्याचा मृत्यू झाल्याच्या नंतर पुढच्या 31 वर्षांनी चर्चनी त्याच्या थडग्याला खोदण्याचे आदेश दिलेत आणि त्याचे जे हाडं मिळालेत त्या हाडांना सुद्धा जिवंत म्हणजे हाडांना जाळलं लाकडं रचून. आणि शेवटी मोठा अन्याय जो आहे हा जॉन वायक्लिफवर केलेला आहे. ज्या माणसांनी चर्चच्या विरोधामध्ये बोलणं सुरू केलं अशा प्रकारे त्यांचा अंत जो आहे हा अंत झालेला आपण तपासून पाहतोय. ज्या लोकांनी टीका केली या टीकेतनं एक नवीनच वर्ग जो आहे वर्ग पुढे आलेला आहे आणि त्याला आपण प्रोटेस्टंट असं म्हणतोय.
एक रोमन कॅथॉलिक जे पुराण मतवादी आहेत असा एक वर्ग, आणि एक दुसरा वर्ग जो आहे प्रोटेस्टंट असा वर्ग जो आहे, हा वर्ग यात निर्माण झालेला आहे. एक प्रोफेसर, कल्पना करा, ऑक्सफर्ड मधले प्रोफेसर, ऑक्सफर्ड मधला प्रोफेसर, आणि त्याच्यावरचा हा अन्याय जो आहे हा दुसऱ्या एका प्राध्यापकाला आवडला नाही. त्याचं नाव आहे जॉन हुस. आणि जॉन हुस जो आहे हा सुद्धा प्राग मधला प्राध्यापक आहे. चेकोस्लोवाकियामधलं मोठं शहर आपल्याला म्हणता येईल प्राग, इथला प्राध्यापक आहे. त्यांनी सांगितलंय की हा अन्याय आहे जॉन वायक्लिफवर. मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की जॉन हुसला सुद्धा पकडण्याचे आदेश दिलेत, पण तो त्यावेळेस नाही मिळाला. मग त्याला इन्व्हाइट केलं गेलं एका लेक्चरमध्ये. आज आपण ऑनलाईन बोलतोय, तेव्हा ही सगळी पद्धती नव्हती. जॉन हुसला स्वित्झर्लंडमध्ये कॉन्स्टन मध्ये इन्व्हाइट केलं गेलं, आणि इन्व्हाइट केल्याच्यानंतर तो भाषणाला आला. भाषणाला आल्याच्यानंतर त्याला पकडलं आणि 1415 साली स्वित्झर्लंडमध्ये त्याला जिवंत जाळलं. हा सुद्धा प्राध्यापकांनी हे विचार जे आहेत, हे विचार समाज दुरुस्तीचे हे आत्ताच नाही मांडलेले आहेत. शिक्षक जे आहेत समाजाला दुरुस्त करायचं काम जेव्हा करतात, हा काही नवीन इतिहास नाही आहे, तर जुन्या काळापासून पाहतो आपण की हा कंटिन्यू सुरू आलेला प्रयत्न जो आहे, हा प्रयत्न आपल्याला सांगावा असं वाटतोय. 15व्या शतकातली आणखी घटना मला तुम्हाला सांगावीशी वाटते. ही कदाचित जगातली अतिशय मोठी घटना आहे, प्रचंड मोठी घटना आहे. कोपर्निकस, फिजिक्सचे काही मित्र या ठिकाणी असतील, काही प्राध्यापक या ठिकाणी असतील, त्यांना माहित आहे कोण आहे म्हणून. त्यांनी एक हा हेलिओसेंट्रिक सिद्धांत जो आहे की हा सूर्य जो आहे केंद्रस्थानी आहे आणि त्यामध्ये सगळे ग्रह जे आहेत हे ग्रह फिरतात, हे मत त्यांनी मांडलं होतं. आणि हे मत जे आहे, हे मत एका माणसाला आवडलं, त्याचं नाव आहे ब्रुनो, जिओरार्डी ब्रुनो. आता कोपर्निकस अगदी मरायला ठेकला, आणि त्या मरायच्या वेळेच्या अगदी जवळपास त्यांनी हा त्याचा ग्रंथ जो आहे ग्रंथ प्रकाशित केला. म्हातारा होता, समाजामध्ये मोठं नाव होतं, आणि सगळ्यात महत्वाचं चर्च सोबत त्याची जवळीकता होती, आणि म्हणून कोपर्निकसवर ती वेळ आली नाही. पण कोपर्निकसचं मत ज्या माणसांनी पुढे नेलं त्याचं नाव होतं जिओरार्डी ब्रुनो. हा जिओरार्डी ब्रुनो काय म्हणतोय की कोपर्निकस इज राईट. कोपर्निकस म्हणतोय ना की सूर्य जो आहे हा सूर्य केंद्रस्थानी आहे, आणि पृथ्वी जी आहे, पृथ्वी आणि इतर ग्रह जे आहेत त्या सूर्याच्या भोवताल फिरतात. असंच होत आहे. मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की चर्चनी ब्रुनोला संधी दिली की तुझं मत आहे हे खोटं आहे, तू म्हण. ब्रुनोला बोलवण्यात आलंय, आणि ब्रुनोला हे सांगितलं गेलंय की तू बायबलच्या विरोधामध्ये बोलतोय, तुला आम्ही कदाचित फासावर लटकू, तुला आम्ही सजा देऊया. तुला माहित आहे ना बायबलच्या विरोधामध्ये बोलणं किती वाईट आहे आणि याची काय पनिशमेंट आहे म्हणून. ब्रुनो म्हणाला की मी जे म्हणतोय ते खरं आहे. तुम्ही मला कोणतीही सजा जरी दिली असेल तरी मी हेच म्हणणार आहे की कोपर्निकस वॉज राईट, तो मेलेला आहे आता. पण मी जे म्हणतोय की कोपर्निकस प्रमाणे पृथ्वी जी आहे सूर्याच्या भोवताल फिरतय, हे मी आताही मानतोय. ब्रुनोला शेवटची संधी दिली गेली, आणि ब्रुनो तरी पण म्हणाला की पृथ्वी सूर्याच्या भोवताल फिरतय हे खरं आहे. मित्रांनो, खालचं चित्र पहा. रोमच्या एका चौकात संडे, ज्याला आपण हॉलिडे असं म्हणतोय, पवित्र दिवस असतोय, या पवित्र दिवसाला लाकडं जमा करण्यात आली, आणि चर्चच्या पादऱ्यांनी ब्रुनोला जिवंत जाळलं असं म्हणतात. ते खालची लाईन पहा. मेनी हिस्टोरियन कन्सिडर हिम द फर्स्ट मार्टायर फॉर द रिझन इन सायन्स. रिझनिंग साठी आणि विज्ञानासाठी बळी गेलेला, सॅक्रिफाईस केलेला हा कदाचित जगातला पहिला विचारवंत असावा, अशा प्रकारचं मत जे आहे मत पुढच्या शास्त्रज्ञांनी मांडलं आहे. तारीख आहे 17 फेब्रुवारी इसवी सन 1600. या दिवसाला ब्रुनोला जिवंत जाळलं गेलेलं आहे. ही गोष्ट फक्त ब्रुनो सोबतच नाही, तर मला तुम्हाला आणखी सांगावं असं वाटतंय. मगाशी आपण चर्चा केली होती गॅलिलिओ गॅलिली. 1633 ला, 1632च्या आसपासची घटना आहे. गॅलिलिओनी एक दुर्बीण तयार केली. निव्वळच गॅलिलिओनी दुर्बीण तयार नाही केली, तर त्या दुर्बिणीतनं त्यांनी पहिल्यांदा सांगितलंय की चंद्र जो आहे हा सुंदर नाही आहे, चंद्रावर खूप सारे खड्डे आहेत, चंद्र हा कुरूप आहे. हे पहिल्यांदा ज्या माणसाने सांगितलंय त्याचं नाव गॅलिलिओ गॅलिली. गॅलिलिओ गॅलिलीनी तो इसवी सनाच्या पूर्वी अरिस्टॉटलनी मांडलेला सिद्धांत जो होता तो खोटा करून दाखवला होता. अरिस्टॉटल त्यावेळेस बोलला होता की वरून ज्या गोष्टी पडतात त्या गोष्टी दोनही आपण एकाच वेळेस जर सोडल्या तर जी गोष्ट जी आहे ही गोष्ट वजनी असेल ती लवकर पडत आहे,
आणि जी गोष्ट हलकी असेल ती हळूवारपणे पडतंय खाली. गॅलिलिओ गॅलिलीनी ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी पिसाचा झुलता मनोरा जो आहे, जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे, त्या पिसाच्या मनोऱ्यावर तो चढला गॅलिलिओ गॅलिली, आणि त्याने दोन्ही गोष्टी पाडून दाखवल्या आणि सिद्ध करून दाखवलं की दोन्ही गोष्टी सारख्याच वेगानं पडतात, कारण पृथ्वीचं ग्रॅव्हिटेशन जे आहे ते सारखं आहे आणि ते दोन्ही वस्तूंवर सारख्या प्रमाणात काम करत आहे. गॅलिलिओ गॅलिलीनी त्याच्या दुर्बिणीचा नेम जो आहे हा गुरुकडे लावला आणि गुरुची 4 चंद्र त्यांनी शोधून काढली. निवडच शोधून काढली नाही तर 4 चंद्रांना नावं दिली. आयो, युरोपा, गॅनिमीड आणि केलिस्टो. ही 4 उपग्रह जे आहेत गुरुची ती गॅलिलिओनी त्यांची नावं दिलेली आहेत. हा महान शास्त्रज्ञ आहे. पण तो सुद्धा असा बोलला की हो, ब्रुनोवर तुम्ही अन्याय केलेला आहे. पृथ्वी जी आहे सूर्याच्या भोवताल फिरते असं म्हणतोय. मित्रांनो, मला तुम्हाला सांगावं असं वाटतंय की कोपर्निकस वाचला कारण तो म्हातारा होता, आणि गॅलिलिओ वाचला यासाठी कारण गॅलिलिओ गुडघ्यावर बसून त्यांनी चर्चची माफी मागितली. असं म्हणतात की गॅलिलिओ काय बोलला होता, तर गॅलिलिओ हा बोलला होता की हो, मी जे बोललोय की पृथ्वी सूर्याच्या भोवताल फिरतय हे खोटं आहे, सूर्यच पृथ्वीच्या भोवताल फिरतय असं चर्च जे म्हणतंय ते बरोबर आहे. गॅलिलिओचे हे वाक्य होते. गॅलिलिओचा पुढचा वाक्य असा होता की मी जी दुर्बीण शोधून काढली ती दुर्बीण नाहीये, तर तो भूतांचा कारखाना आहे. भूत नावाची गोष्ट, घोस्ट, हा भूतांचा कारखाना आहे आणि या भूतांच्या कारखान्यातून लोकांनी पाहू नये, त्याला त्यांच्यातून वाईटच दिसेल, हे शब्द गॅलिलिओचे होते. म्हणजे गॅलिलिओनी 100% माघार घेतली आणि म्हणूनच गॅलिलिओ जो आहे हा गॅलिलिओ वाचू शकलेला आहे. आता काही वर्षांच्या अगोदर 1992 साली 350 वर्षांच्या नंतर चर्चने असं म्हटलेलं आहे की गॅलिलिओ वॉज राईट अँड चर्च हॅव डन द अॅट्रॉसिटी ऑन द ॲस्ट्रोनॉमर्स. अशा प्रकारचं वाक्य जे आहे, वाक्य त्यावेळेस 1992 साली, आणि फार गाजलेली गोष्ट आहे. अनेक विद्यार्थ्यांचा जन्म त्या काळात या ठिकाणी झालेला असेल, त्या काळातली गोष्ट आम्ही त्या ठिकाणी आठवतोय. तर गॅलिलिओनी तोपर्यंत मात्र माफी दिली, गॅलिलिओला माफ नाही केलं. चर्चनं फक्त एवढंच म्हटलेलं आहे की गॅलिलिओ वॉज राईट. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी आजच संपत नाहीये, ह्या कंटिन्यू सुरू असलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. हा एक इतिहासाचा आढावा जो आहे, हा एक मी या ठिकाणी करायचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. आणि मी सांगायचा हा प्रयत्न केला होता की या चर्चनी मोठ्या प्रमाणामध्ये हस्तक्षेप जो आहे हा लोकांच्या जीवनावर केलेला आहे आणि त्यामुळं आमचं सगळ्यांचं जीवन जे आहे हे जीवन मोठ्या प्रमाणात बदललेलं आहे. आजही धर्माचे ठेकेदार जे आहेत, आपण पाहतोय की धर्माचे वेगवेगळे ठेकेदार प्रत्येकच धर्मामध्ये आहेत. आपला समाज किंवा आमची माणसं जी आहेत ही आणखी मागं कशी राहतील याचा कंटिन्यूस प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यामुळं आम्हा सगळ्यांना अलर्ट राहायची गरज आहे. आम्ही सगळ्यांनी, आपण पाहतोय की आम्ही विज्ञानवादी आहोत, विज्ञानाचे आम्ही अनेक दाखले या ठिकाणी देतोय. आमचा विषय जो आहे भूगोल, या विज्ञानासोबत जुळलेला विषय आहे आणि म्हणून हे आमची थोडीशी जबाबदारी आहे. भूगोलच्या प्राध्यापकांची ही एक इन्स्टिट्यूशनल अँड एज्युकेशनल रिस्पॉन्सिबिलिटी आपल्याला म्हणता येईल की आम्ही हे करावं. आम्ही जर नाही तर मग कोण केलं पाहिजे, कोण करेल ते? अनेकांनी आपलं जीवन जे आहे अर्पण केलेलं आहे सगळं सांगताना, आणि म्हणून आपण किमान आजच्या घडीला आता आम्हाला कोणीही मारणार नाही. मी जर म्हणत असेल, मी आमच्या धर्मावर टीका जर करत असेल की हे वाईट आहे, मला 100% विश्वास आहे की मला कोणी मारणार नाही. जी गोष्ट ब्रुनो सोबत घडली, जे गॅलिलिओ सोबत झालं ते होणार नाही हे मला सांगावं असं वाटतंय. पण 100% मी ठाम राहू नये. आजही दाभोळकरांचा खून होतोय हे मलाही माहित आहे, आणि त्यामुळे पाहतो आपण की काही गोष्टी काही अंश आम्ही 10 लोकांना दुरुस्त करू शकलो, दाखले देऊन जर करू शकलो, तर तो करायचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न आपण केला पाहिजे, एवढंच म्हणतोय. आणि मी या ठिकाणी आज रजा घेतोय. वरकळ सरांचं, वसाके सरांचं, साबळे मॅडम असतील, आपण सगळ्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतोय आणि थांबतोय. काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकताय. थँक्यू. धन्यवाद सर. खूप खूप